एजिलिस डायग्नोस्टिक्स ब्रॉट टू यू बाय स्पेशल रिपोर्ट। स्वतःला टेस्ट करत रहा। उद्या सकाळपासूनच निकाल येणार आहेत आणि त्याआधी महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार हालचाली सुरू झाल्यात। शरद पवारांनी उमेदवारांची ऑनलाईन बैठक घेत सत्ता स्थापनेचा विश्वास व्यक्त केला, तर सागर बंगल्यावरही बैठकांचं सत्र सुरू आहे। आणि विशेष म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडी दोघांकडून 160 च्या आसपासच्या आकड्यांचा दावा होतोय। पाहूया। निकालाच्या काही तासांआधी बैठका आणि घडामोडींना वेग आलाय। शरद पवारांनी आपल्या उमेदवारांची ऑनलाईन बैठक घेतली, तर सागर बंगल्यावर फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपच्या नेत्यांची बैठक झाली। शरद पवारांनी उमेदवारांच्या ऑनलाईन बैठकीत सरकार स्थापनेचा विश्वास व्यक्त केलाय। मवियाच्या 157 जागा निवडून येणार, काळजी करू नका। निकाल लागल्यानंतर प्रमाणपत्र घेऊन थेट मुंबई गाठा, अशा सूचना शरद पवारांनी दिल्या। संजय राऊत आणि काँग्रेसनेही 160 हून अधिक जागांचा दावा केलाय। आम्ही 165 जागा 160 ते 65 जागा आम्ही जिंकू आणि आम्हाला पूर्णतः विश्वास आहे, कारण या सरकारच्या संदर्भात जो काही एक रोष होता लोकांमध्ये, लोकांना बदल हवा होता आणि सगळ्या गोष्टी अनेक गोष्टी कारणीभूत आहेत। आम्ही जे काल एकत्र बसून असेसमेंट केलाय प्रमुख नेत्यांनी, मी असेन, माझ्याबरोबर अनिल देसाईजी होते, आमचे बाळासाहेब थोरात, जयंतराव पाटील, आम्ही काल प्रदीर्घ आमची मीटिंग झाली। मग आम्ही माननीय उद्धव साहेबांना भेटायला गेलो, तिथे चर्चा केली। त्यानंतर जयंतराव आणि बाळासाहेब थोरात हे माननीय पवार साहेबांना भेटायला गेले, तिथे चर्चा झाली। आज मी पवार साहेबांना भेटण्याची शक्यता आहे। आमचं पक्क मत आहे आणि विश्वास आहे, आम्ही 160 जागा जिंकत आहोत। संजय राऊत असं म्हणतात 160 महाविकास आघाडीच्या जागा आहेत। संजय राऊत 288 पेक्षा 300 जागा येतील असंही ते बोलू शकतात, एवढे ते महान आहेत। दररोज स्वतःला टेस्ट करत राहिलं पाहिजे, कारण टेस्ट करूनच मनुष्य बरा होतो। म्हणूनच जेव्हा हेल्थ टेस्टचा प्रश्न येतो तेव्हा मी विश्वास ठेवतो भारतातील सर्वात मोठ्या डायग्नोस्टिक कंपनीवर, एजिलिस डायग्नोस्टिक्स। स्वतःची टेस्ट करत रहा। मनसेचे नेते बाळा नांदगावकरांनीही सागर बंगल्यावर उपमुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। महायुतीचं सरकार येणार आणि मनसे सत्तेत असेल, असं नांदगावकरांनी म्हटलंय। हा, आता साहेबांनी त्याला सांगितलं होतं, तर आता जर सत्ता आलीच, येणारच आहे, तर त्याच्यात कदाचित साहेब सहभागी पण होऊ शकतात असं त्यांनीच बोललेलं असल्यामुळे बोलायला मला हरकत नाही। घटक पक्ष मिळूनच सगळी सत्ता स्थापन होईल असं वाटतंय का तुम्हाला? एका महाविकास आघाडी असेल या महायुतीला एकमत मिळेल असं वाटतंय? मला असं वाटतंय की सगळ्यांनी मिळून ते सरकार बनवावं लागेल, महायुतीचं बनेल सरकार असं मला दिसतंय। निकाल लागल्यावर फक्त 3 दिवस सत्ता स्थापनेसाठी आहेत। 26 तारखेला महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ संपणार आहे, त्यामुळे 26 तारीख अर्थात मंगळवारपर्यंत सरकार स्थापन करावं लागेल। महायुती किंवा महाविकास आघाडी यापैकी एकाला 145चं पूर्ण बहुमत मिळाल्यास राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केला जाईल। अर्थात कोणाला बहुमत मिळालं नाही तरी जो मोठा पक्ष असेल तो पक्षही सध्या सत्ता स्थापनेसाठी राज्यपालांकडे दावा करू शकतो। सत्ता स्थापनेसाठी आलेली पत्र पाहून कोणाला निमंत्रित करायचं याचा निर्णय राज्यपाल CP राधाकृष्णन घेतील। परिस्थिती अशी आहे की ज्याला बहुमत आहे त्याच्या नेत्याला, ज्या गटाला बहुमत मिळेल त्यांची पत्र घ्यावी लागतील आणि त्याच्या नेत्याला बोलवावं लागेल। यात जर का काही राज्यपालांनी चुकीचा निर्णय घेतला तर एक गोष्ट लक्षात घ्या की राज्यपालांच्या निर्णयाविरुद्ध सुप्रीम कोर्टात दाद मागता येते। परंतु आता त्याच्यावरचाही माझा विश्वास थोडा कमी झाला आहे, कारण सुप्रीम कोर्टात दाद मागितली तर 2-2, 3-3 वर्ष ते आपलं अँटी डिफेक्शन लॉचं अजून सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला नाही, त्यामुळे हे नुसतंच कोर्टात पडून राहील। त्यामुळे आत्ता जो सगळा अधिकार आहे तो गव्हर्नरला आहे आणि गव्हर्नर हा पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार वागतो, हे जग जाहीर आहे। विशेष म्हणजे संजय राऊतांनी आतापासून राज्यपालांवर शंका घेणं सुरू केले। भाजपचे राज्यपाल असल्यानं ते महाविकास आघाडीला अडथळे आणतील असं राऊत म्हणाले। राजभवनामध्ये भारतीय जनता पक्षाच्या शाखा असल्यामुळे किंवा केंद्रीय गृह मंत्रालयात त्यांचा कारभार भाजपचा असल्यामुळे ते आम्हाला अडथळे आणण्याचे प्रयत्न करतात। आमच्या वाट्याला बहुमत आलं तरीही ते तो प्रयत्न करतील। आम्ही सर्व अडथळे पार करून
महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करू. सरकार स्थापन करण्यापासून आम्हाला कोणीही रोखू शकत नाही. वेळ कमी असल्यामुळे आमदारांना तातडीनं मुंबईला आणलं जाईल. त्याची ती व्यवस्था करावीच लागणार आहे. कनेक्टिंग ज्या ठिकाणी असेल तेथे. आणि 26 तारखेला या सरकारचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे 26च्या पहिले हे सरकार बनली पाहिजे. उद्या दुपारपर्यंत निकाल आलेत. निकाल आल्यानंतर तातडीनं सगळ्या आमदारांना बोलवून सह्या घेऊन जमलं तर उद्याच रात्री माननीय राज्यपालाला पत्र देण्याची पण व्यवस्था आम्ही करू, अशी आमची भूमिका आहे. ना बैठक वगैरे अशी काही नव्हती, परंतु निवडणूक झाल्यानंतर त्या ठिकाणी आमचे प्रमुख नेते असणारे देवेंद्रजी राज्यातला आढावा घेत असतात आणि त्याच्यामुळं कुठे काय झालं आहे, काय स्थिती आहे आणि काय करायला पाहिजे या संदर्भामध्ये काही प्रमुख लोकांशी निश्चितच त्या ठिकाणी चर्चा विमर्श त्या ठिकाणी झाला आणि उद्या येणाऱ्या परिस्थितीला, उद्या येणाऱ्या निकालाला कशा पद्धतीनं सामोरं जाऊन त्या ठिकाणी वाटचाल करायची अशा अर्थानं बैठक नव्हती, परंतु भेटणं होतं. आजची टेस्ट लंग्सची म्हणजे फुफ्फुसांची. एखाद्या व्यक्तीकडे किती ताकद आहे हे बाहुंनी नाही, फुफ्फुसांवरून कळेल. तुम्ही पण टेस्ट करा, वाढदिवसांना कामी येईल. त्यामुळे जेव्हा हेल्थ टेस्टच्या बाबतीत माझा भरोसा आहे भारतातील सर्वात मोठ्या डायग्नोस्टिक कंपनीवर, एजलेस डायग्नोस्टिक्स. स्वतःला टेस्ट करत रहा. महायुती आणि महाविकास आघाडी दोघांनीही रणनीती तयार केली. अर्थात आकडे काय येतात आणि निकालानंतरची परिस्थिती काय राहते यावर सत्ता स्थापना अवलंबून असेल. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. एजिलिस डायग्नोस्टिक्स ब्रॉट टू यू बाय स्पेशल रिपोर्ट. स्वतःला टेस्ट करत रहा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.